आला बाबूराव. 75 वर्षांच्या आजोबांचा तुफान डान्स, स्टेजवर लावली आग. वय विळखा घालू शकतं पण मनाला तकू शकत नाही. या गोष्टीचा हुबेहूब प्रत्यय आणून देणारी एक घटना सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतीये. प्रामुख्यानं सोशल मीडियाच्या जगतात कौतुकाचा विषय ठरतोय. पुणे जिल्ह्यातील एका 75 वर्षीय बहादर शेतकऱ्यानं आपल्या अफाट उत्साहाच्या आणि अंगातील अद्भुत ऊर्जेच्या बळावर एका सार्वजनिक कार्यक्रमात असा काही डान्स केलाय ज्याने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. वाढत्या वयाच्या सर्व मर्यादांना बाजूला सरत एखाद्या 25 वर्षांच्या सळसळत्या रक्ताच्या तरुणालाही लाजवेल अशा जोशपूर्ण डान्सचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून या अवली आजोबांनी उभ्या महाराष्ट्राचं मन जिंकलंय. मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि गाजलेले गाणे आला बाबूराव या गाण्याच्या तालावर या 75 वर्षीय शेतकऱ्यानं रंगमंचावर येऊन थेट दंड थोपटलेत आणि त्यानंतर मंचावर जो काही कडक परफॉर्मन्स सादर केलाय तो पाहून तिथली उपस्थित जनता आणि आता सोशल मीडियावरही लाखो प्रेक्षक थक्क झालेत. अंगात पारंपरिक पांढरा शुभ्र पोशाख, डोक्यावर डौलदार गांधी टोपी आणि चेहऱ्यावर जगण्याचा अफाट निखळ आनंद घेऊन वावरणाऱ्या आजोबांनी जणू अवघ्या जगाला आयुष्य सुंदर आहे आणि ते कसं जगावं याचं एक जिवंत आणि धगधगतं पाठच आपल्या नृत्यातून शिकवलाय. म्हणूनच सध्या डिजिटल विश्वात एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे हौसेला मोल नसतं आणि खऱ्या उत्साहाला वयाचं कोणतंही बंधन नसतं. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. या व्हायरल व्हिडिओची पार्श्वभूमी तपासली असता पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आयोजित एका स्थानिक सोहळ्याच्या निमित्तानं हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे. ग्रामीण भागातील संस्कृतीमध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमांना एका वेगळाच रंग असतो, जिथं गावातील अबालवृद्ध एकत्र येतात आणि आनंदाचे क्षण साजरे करतात. अशाच एका सोहळ्यात जेव्हा आला बाबूराव हे गाणं वाजण्यास सुरुवात झाली तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका 75 वर्षीय आजोबांना स्वतःचा उत्साह आवरता आला नाहीये. गावातील आणि परिसरातील लोकांनी त्यांना मंचावर येण्याचा आग्रह केला आणि आजोबांनीही कोणतीही खंत किंवा आडेवेडे न घेता थेट मंचाकडे धाव घेतली. मंचावर पाऊल ठेवताच त्यांच्यातील ऊर्जा जणू 100 पटीनं वाढली. गाण्याच्या सुरुवातीच्या संगीतावरच त्यांनी ज्या पद्धतीने आपले हात उंचावलेत आणि पायांची थिरकण सुरू केली आहे त्यानं तिथं उपस्थित असलेल्या तरुणांमध्येही एक नवा जोश भरलाय. गाण्याचे बोल जसे जसे पुढे सरकत गेले तसतसा आजोबांचा डान्स अधिकच आक्रमक आणि डौलदार होत गेला. विशेष म्हणजे या वयात सामान्यतः माणसाचं शरीर थकू लागतं. सांधेदुखी किंवा इतर शारीरिक व्याधींमुळे हालचालींवर मर्यादा येतात. परंतु मातीत राबणाऱ्या, आयुष्यभर शेतात घाम गाळणाऱ्या या मराठी मातीच्या शेतकऱ्याचं शरीर अजूनही किती कणखर आहे याची प्रचिती त्यांच्या प्रत्येक स्टेप मधून येते. आला बाबूराव या गाण्यातील मूळ हुक स्टेप्स त्यांनी ज्या अचूकतेनं आणि वेगानं केल्यात त्या पाहून मंचाच्या समोर उभे असलेले तरुण डोळे विस्पारून पाहत राहिले. आजोबांनी डान्स दरम्यान थेट आपले दंड ठोपतले, जे महाराष्ट्रातील मर्दानी खेळांचे आणि अस्सल पैलवानी बाण्याचे प्रतीक मानले जातात. त्यांचे ते दंड थोपटणं पाहून संपूर्ण सभागृह टाळ्या आणि शिट्ट्यांनी दुमदुमून गेलं. अनेक तरुणांनी तर मंचाच्या पुढे येऊन आजोबांवर पैशांची उधळण करण्यास आणि त्यांच्यासोबत ताल धरण्यास सुरुवात केली. परंतु आजोबा कोणत्याही दाद न देता आपल्याच धुंदीत चेहऱ्यावर एक प्रचंड आत्मविश्वास आणि हास्य ठेवून नाचत राहिले. या डान्स व्हिडिओचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आजोबांचा पेहराव. त्यांनी परिधान केलेला पांढरा शुभ्र नेहरू शर्ट आणि धोतर, सोबतीला डोक्यावरची साधी पण स्वाभिमानी गांधी टोपी हा महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा पारंपरिक आणि अत्यंत आदरणीय पोशाख आहे. या पोशाखात जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या इतक्या आधुनिक आणि वेगवान गाण्यावर डान्स करते तेव्हा तो विरोधाभास मनाला खूप भावतो. हा पोशाख फक्त कापडाचा तुकडा नसून तो महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीची, कष्टकऱ्यांची ओळख आहे. त्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्ये आजोबांचं व्यक्तिमत्व अत्यंत खुलून दिसत होतं आणि त्यांच्या डान्स मधील साधेपणा अधिकच उठून दिसत होता. डान्स करताना त्यांची गांधी टोपी अनेकदा डोक्यावरून किंचित सरकत होती, पण ती सावरत त्यांनी आपला डान्स अखंड सुरू ठेवला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट होताच काही तासात तो लाखो लोकांपर्यंत पोहोचला. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप स्टेटस आणि युट्यूबवर हा व्हिडिओला प्रचंड व्ह्यूज आणि शेअर्स मिळतात.
नेटिझन्सनी या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पाडलाय. अनेकांनी म्हटलंय की आजच्या काळात जेव्हा 20-50शीतली तरुण नैराश्यात जगतायत किंवा छोट्या छोट्या गोष्टींनी थकल्याचं सांगतायत, तिथे या 75 वर्षांच्या आजोबांनी दिलेली ही ऊर्जा अत्यंत प्रेरणादायी आहे. एका युजरनं कमेंट करताना लिहिलंय, खरा बाबूराव तर हाच आहे, बाकी सगळे नट आहेत. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय, शेतकऱ्यांच्या शरीरात मातीची ताकद असते आणि मनामध्ये आभाळा एवढं धाडस असतं. हेच या डान्स मधून सिद्ध होतंय. सोशल मीडियावरील अनेक नामवंत व्यक्तींनी, मराठी कलाकारांनी आणि नेत्यांनीही आपल्या अधिकृत अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करत आजोबांच्या या जिवंतपणाला सलाम केलाय. शेतात वर्षानुवर्षे राबल्यामुळं, कष्टाची सवय असल्यामुळं आणि निसर्गाच्या सानिध्यात शुद्ध हवेत जगल्यामुळं त्यांचं आरोग्य किती उत्तम राहू शकतं याचं हे जिवंत उदाहरण आहे. आजच्या शहरी धावपळीच्या आणि प्रदूषणयुक्त वातावरणात राहणाऱ्या लोकांना जे आरोग्य आणि जो उत्साह लाखो रुपये खर्च करूनही मिळत नाही, तो या शेतकऱ्यांना आपल्या साध्या कष्टाळू जीवनशैलीतून कमावलाय. वयाची 75 वर्ष पूर्ण केल्यानंतरही त्यांच्या पाठीत बाक आलेला नाहीये, की त्यांच्या पायात लटपट नाहीये. उलट गाण्याच्या तालावर त्यांचे पाय ज्या गतीनं पडतायत ते पाहून कोणत्याही जिममध्ये जाणाऱ्या तरुणाला हेवा वाटावा अशी त्यांची शारीरिक स्थिती आहे. हा व्हिडिओ केवळ एका डान्सचा किंवा मनोरंजनाचा भाग राहिलेला नाहीये, तर तो एका सामाजिक संदेश बनलाय. सध्याच्या काळात वाढत्या वयासोबत येणारे मानसिक नैराश्य, एकाकीपणा यावर हा व्हिडिओ एका उत्तम उपाय ठरतोय. म्हातारपण म्हणजे केवळ एका कोपऱ्यात बसून देवाचं नाव घेणं किंवा शरीराच्या तक्रारी करत राहणं नव्हे, तर मनात जर उत्साह असेल तर तुम्ही आयुष्याचा प्रत्येक क्षण सणासारखा साजरा करू शकता. हाच विचार या 75 वर्षीय बाबूरावांनी आपल्या डान्समधून समाजासमोर मांडलाय. त्यांच्या चेहऱ्यावरील तो निखळ आनंद, जगण्याची ती अफाट जिद्द हे स्पष्ट करते की वय हा केवळ एक आकडा आहे आणि खरा तरुण तोच असतो ज्याचं मन कधी थकत नाही. सध्या इंटरनेटच्या विश्वात या आजोबांची ही बाबूराव स्टाईल जोरदार ट्रेंड होत असून प्रत्येक जण त्यांच्या या ऊर्जेचं कौतुक करत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक पाहणाऱ्याचा चेहऱ्यावर एक हसू उमटते आणि मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पुणे जिल्ह्याच्या या बहादूर शेतकऱ्यांना दाखवून दिलेला हा उत्साह येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी आणि स्वतःला वृद्ध समजून थकलेल्या अनेकांसाठी एक मोठी प्रेरणा ठरेल यात शंका नाही. म्हणूनच म्हणतात, हौसेला कधी वयाचं बंधन नसतं आणि आनंदाने जगण्याची इच्छा असेल तर संपूर्ण जग तुमच्या तालावर नाचू शकतं. ज्याचा प्रत्यय या आजोबांनी उभ्या महाराष्ट्राला आणून दिलाय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.